आरोग्य व्यवस्थेला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. मात्र राज्यात सध्या ठिकठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसून येत आहे. नांदगाव नंतर मालेगाव सामान्य रुग्णालयात देखील अशीच दृश्य पाहायला मिळतात. शुगर बीपी कुत्रा चावल्यानंतर जी लस देतो त्या आजारांवरील तो जो महत्त्वपूर्ण औषधांचा साठा आहे त्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा मालेगाव सामान्य रुग्णालयात असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं. तसेच दवाखान्याची रुग्णांच्या सेवेसाठी जी लिफ्ट बसवली आहे ती लिफ्ट देखील बंद असल्यानं प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला, वृद्ध, अपघाती रुग्ण यांसारख्या रुग्णांची हेळसांड होतानाचं चित्र आपण दृश्यांमध्ये पाहतोय. नातेवाईकांना उचलून लहान मुलांसारखं वरच्या किंवा खालच्या मजल्यावर घेऊन येत जात असल्याने नागरिकांनी चांगला संताप व्यक्त केला. औषधांच्या तुटवड्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळविलेले आहे. लवकरच या समस्येचे निराकरण केलं जाईल असं वरिष्ठांनी सांगितलं. तसंच लिफ्टच्या मेंटेनन्सचा प्रश्न हा सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं त्यांना देखील सूचना देण्यात आल्या असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्य न्यूजशी बोलताना सांगितलंय. वृत्तसंकलन माधव खाबिया. दादा तुमचं नाव काय आणि काय सांगाल? माझं नाव रोशन कैलास निकम. हे माझे आजोबा आहेत. हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत. आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे. आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं, वरती घेऊन जा पेशंटला. वरती घेऊन आलो बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे, ECG करायची, तर मशीनवर अवेलेबल नाही. परत आता खाली घेऊन जायचं. ही अशी जगजमारी कवर करायची आम्ही. इथं जर सगळ्या सुविधा आहेत मग असे का प्रॉब्लेम येतात यांनी? इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का? 1 महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे. याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो गेल्या आठवड्यात, तेव्हा तोच प्रॉब्लेम, आता असा प्रॉब्लेम. आता पेशंटची परिस्थिती बघा कशी आहे. कुठून आलात तुम्ही? मी बिरोबा सापुरीवरून. औषधांचा तुटवडा आहे असं समजतं काय? निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे. उदाहरणार्थ NCDचे मेडिसिन म्हणजे शुगर, BP यासाठी लागणाऱ्या गोळ्या या औषधांची थोडी कमतरता आहे. व रेडीफूड म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे. परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील. तर काय सांगाल, जवळपास 15-20 दिवसापासून हॉस्पिटल बंद होते आणि पेशंट आहेत त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. हॉस्पिटलची लिस्ट ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे. ती सध्या मेंटेनन्स तिचा सारखा होतो, त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे. आणि ज्या लिफ्टचे जे मेंटेनन्स आहे ते PWD विद्युत विभाग यांच्याकडे असते. त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्युअस प्रयत्न करतायत आणि 2-3 दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत.